मुंबईत पत्रकारांसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स सेवा सुरू. नमस्कार, आपण पाहता शेगाव लाईव्ह. मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामॅन यांच्यासाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. वेगवान ब्रेकिंग न्यूज कव्हर करताना अपघात, दुखापत किंवा अचानक तब्येत बिघडल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने पत्रकारांसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम नवी मुंबईतील RGB फाउंडेशन आणि TV जर्नलिस्ट यांच्या संयुक्त पुढाकाराने सुरू करण्यात आला. या सेवेला लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ यांची साथ लाभली आहे. या उपक्रमाचे लोकार्पण मुंबईतील विधान भवन येथे पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सेवेला हिरवा कंदील दाखवण्यात आला. मुख्यमंत्री काय म्हणाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पत्रकार अनेकदा अतिशय संवेदनशील ठिकाणी कव्हरेज करतात. अशावेळी अपघाताचा धोका असतो. पत्रकारांसाठी हक्काची सेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम निश्चितच स्तुत्य आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी उपायाची गरज आहे. ॲम्ब्युलन्स सेवा सुरू झाली हे चांगले असले तरी तिची गरजच पडू नये हीच अपेक्षा. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजनेचे मंत्री भारत गोरवाले तसेच RBG फाउंडेशनचे अध्यक्ष मधुरा गेटे, TV जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उदय जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला 2 ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्यात आल्यात. याशिवाय पुढील टप्प्यात पत्रकारांसाठी हेल्थ कार्ड उपक्रमही राबवण्यात येणार आहे. यामुळे पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना गरज पडल्यास तात्काळ आणि सुलभ वैद्यकीय मदत मिळणार आहे. वेगवान आणि धावपळीच्या पत्रकारितेत काम करणाऱ्या पत्रकारांसाठी ही सेवा निश्चितच सुरक्षा कवच ठरणार आहे. आपल्याला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेगाव लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थोड़ा मागे हो आया जाओ. धन्यवाद. आपण पत्रकारांना शुभेच्छा द्याव्यात कारण इथे एक फक्त फोटो काढले या तोपर्यंत फक्त सिंगल एक तुमचा मागे चल हे मागे या थोडा मागे या थोडा मागे जा ना तू जा तुम्ही जा पुढे मागे फोटो तुम्ही जावा ना कैची विची घे थांब 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 मॅडम मॅडम करून देणार फोटो कसं येणार चेहरा दिसेल का टेन्शन तुला म्हटलं होतं शिल्पा तू ड्रेस आता जसे होतं तसे आपण जसे होतं तसं मागासच्या पोझिशनवर या सगळे त्याच्यावर